आयोजित धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्तानं राष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समक्ष करण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम मी आपणा सर्वांना धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या शुभेच्छा देतो। त्याचबरोबर आज अशोका विजयादशमी आहे। अशोका विजयादशमीच्या देखील मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्याच्या पाठीमागं थोडं हे होईल, कारण खूप जबाबदारीने काय गोष्टी मला मांडायच्या आहेत। आज हा कार्यक्रम आयोजित करण्यापाठीमागं आम्ही संघटनेच्या वतीने काय उद्देश ठेवलेले आहे। या कार्यक्रमाचा एकच विषय आहे, तो म्हणजे बुद्धगयेचं जे बुद्ध विहार आहे ते ब्राह्मणाच्या कब्जातून मुक्त झालं पाहिजे आणि बौद्धांना बौद्धांचं बौद्ध विहार मिळालं पाहिजे आणि त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी आम्ही आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या ठिकाणी आता जे अनिल गेराम साहेब बोलले हे आदिवासी समाजातून येतात। मी आपल्या समोर उभा आहे, मी भटक्या विमुक्त जातीमधला कार्यकर्ता आहे। मी भटक्या विमुक्त जातीचा प्रतिनिधी या नात्याने या ठिकाणी आपल्या समोर ही भूमिका मांडत आहे की माझंही मत आहे की बौद्धांचं बौद्ध विहार ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त झालं पाहिजे आणि बौद्धांना मिळालं पाहिजे। इथं आजपर्यंत आम्हाला असं सांगितलं जातंय की त्या ठिकाणी जे लोक आहेत, जे कब्जा करून बसलेले आहेत ते हिंदू आहेत। आम्ही सर्वांनी हा शब्द वापरणं बंद केलं पाहिजे, कारण हा आमच्यासाठी नुकसानदायक आहे। संपूर्ण बौद्ध समाजासाठी हा शब्द जो आपण वापरतोय हा नुकसानदायक आहे, कारण तिथं त्या विहारामध्ये ज्यांनी कब्जा केलेला आहे त्यातला कुणीही हिंदू नाही आहे। जी व्यवस्थापन समिती त्या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे त्या व्यवस्थापन समितीवर असणारे चारीच्या चारी लोक ब्राह्मण आहेत आणि त्यांचा आणि हिंदू धर्माचा काहीही संबंध नाही। त्यांचा संबंध असेल तर तो ब्राह्मण धर्माशी आहे, हे पहिलं आम्ही समजून घेतलं पाहिजे। त्यामुळे हिंदू 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 केलं तर ते आमच्यासाठी नुकसानदायक ठरेल। कसं ठरेल? आता आम्ही काय म्हणतोय, बौद्ध विहार आहे, ब्राह्मण काय सांगतात, हिंदू मंदिर आहे। आणि हे हिंदू मंदिर आहे प्रस्थापित करण्यासाठी पाठीमागच्या आठवड्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या आईचं अस्थि विसर्जन करायला कुठे गेले? कुठे गेले? का गुजरात पेटलं होतं का? गुजरातमध्ये का नाही केलं? तर ते हे करू इच्छितात की भारतातील सगळ्या हिंदूंनी आपल्या पितरांचं श्राद्ध घालण्यासाठी, अस्थि विसर्जन करण्यासाठी, पिंडदान करण्यासाठी गयला गेलं पाहिजे। तथागत गौतम बुद्धानं आम्हाला विज्ञानवादी दृष्टिकोन दिला, विज्ञानवादी धम्म दिला। माणूस मेल्यानंतर त्याची केवळ अस्थि शिल्लक राहते, आत्मा नाही, परमात्मा नाही, पुण्यात्मा नाही। आणि त्या बुद्धाला ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्ती झाली त्या ज्ञान प्राप्ती झालेल्या ठिकाणावरती आता इथून पुढच्या काळामध्ये भारतातील हिंदूंचे, पूर्वजांचे, आई वडिलांचे अस्थि विसर्जन व्हायला सुरुवात होणार आहे। आणि तुम्ही हा शब्द वापरला हिंदू हिंदू हिंदू, तर जसं बाबरी मस्जिदच्या वेळेस झालं हिंदू मुसलमान, तसंच बुद्धगयेच्या विहाराच्या संदर्भात सुद्धा होईल। आणि हे जर टाळायचं असेल तर आम्ही शब्द वापरताना ब्राह्मण हाच शब्द वापरला पाहिजे, हिंदू हा शब्द वापरला नाही पाहिजे। आता समजा बुद्ध विहाराच्या मुद्द्यावरती आम्ही आमच्या भिक्खू संघाला बरोबर घेऊन रस्त्यावरती उतरलो, 100% रस्त्यावरती उतरलो, तर ब्राह्मण सुद्धा हिंदूंना रस्त्यावरती उतरवतील हिंदू मंदिराच्या मुद्द्यावर। काय आम्ही ती लढाई जिंकू? बौद्ध वर्षच हिंदू झालं तर आम्ही ती लढाई जिंकू? कदापि शक्य होणार नाही। आणि त्यांना ते करायचं आहे, म्हणून आमच्या लोकांना माझी विनंती आहे
की बौद्ध वर्षेस हिंदू होता कामा नये, झालं तर बौद्ध वर्षेस ब्राह्मण होऊ द्या. आणि हा प्रचाराचा मुद्दा आहे. मी माझी भूमिका क्लिअर कट करून सांगितली. बौद्धांचं बौद्ध विहार ब्राह्मणाच्या ताब्यातून बाहेर निघलं पाहिजे आणि ते बौद्धांना मिळालं पाहिजे. मस्जिद ही मुसलमानाच्याच ताब्यात असली पाहिजे. का तर त्यांची आस्था आहे त्याच्यामध्ये. 2500 वर्ष झाली, 2000 वर्ष झाली, आम्हाला ब्राह्मणाने अजून मंदिरात येऊ दिलं नाही. जर त्याची जर तिथून बाहेर निघायची इच्छा नसेल तर प्रत्येक मंदिर व्यवस्थापन समितीवरती आमचाही बौद्धाचा एखादा भंते बसवला पाहिजे. होऊ दे ना सर्व धर्मसमभाव, काय फरक पडतो. पण हे याचं काय, भारतात मध्ये जेवढी बौद्ध विहार आहेत त्या सर्व बुद्ध विहारापैकी बुद्धगयेच्या विहाराच्या डेव्हलपमेंटसाठी बाहेरच्या राष्ट्रातून जे बौद्ध राष्ट्र आहेत त्यातून खूप मोठ्या प्रमाणावरती निधी, पैसा आणि फंड बुद्धगयेला येत असतो आणि व्यवस्थापन समिती त्याची व्यवस्था करत असते. आणि आजपर्यंत 1949 ला कायदा झाला, तेव्हापासून आजपर्यंत त्या व्यवस्थापन समितीवरती कुणाचं वर्चस्व आहे? धन्यवाद. कोण हिंदू आहे? तुम्हाला माहित नसेल मी कोणत्या जातीतून येतो. रामोशी नावाची जात आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, त्या जातीतला मी आहे. आम्हाला ब्राह्मणाने सांगितलं तुम्ही रामवंशी आहे. मी रामोशी जातीतला आहे. आमच्या जातीतल्या लोकांना ब्राह्मणाने आजपर्यंत सांगितलं तुम्ही रामवंशी आहे, रामवंशी आहे, रामवंशी आहे. 92 ला बाबरी मस्जिद पाडली, त्याच्यामध्ये आमच्या जातीतले अनेक लोक शहीद झालेले आहेत राम मंदिरासाठी. बरं, पण ज्यावेळेस ट्रस्ट बनला सर 2014 ला, मी ती आधी अनेक वेळा चालत होतो. एखादा रामवंशी असेल, एखादा रामवंशी असेल, एखादा रामवंशी असेल. 14च्या 14 ब्राह्मण. हिंदू म्हणून कोण नाही. मराठा नाही, माळी नाही, साळी नाही, कोळी नाही, कोष्टी नाही, कुंभार नाही, सुतार नाही, लोहार नाही. आणि एससी मधल्या ज्या बाकीच्या जातीमधल्या गर्वसे कव हिंदू आहे त्यांना तर अजून आत येऊ दिलं नाही. सगळा खेळ जो आहे तो पैशाचा आहे. म्हणून आम्हाला हे समजून घ्यावं लागेल, लढाई वैचारिक झाली पाहिजे, विचारानं झाली पाहिजे, शक्तीचं निर्माण झालं पाहिजे. आणि शक्ती निर्माण घरात बसून होत नसते. शक्ती निर्माण करायची असेल तर समाजामध्ये जावं लागतं, समाजातील प्रत्येक व्यक्तीला जोडावं लागतं. आणि व्यक्तीला जर जोडायचं असेल तर विचाराशिवाय दुसरा कोणताही पर्याय आमच्याकडे शिल्लक नाही आहे. अनेक गोष्टी आहेत त्या ठिकाणी. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्ममध्ये सांगितलंय, बुद्धाचा धर्म करुणा, प्रज्ञा आणि समतेवरती आधारित आहे. कशावरती? करुणा, प्रज्ञा आणि समतेवरती आधारित आहे. पण त्याला नष्ट करण्याऐवजी ब्राह्मणांनी त्याला आत्मसात करून घेतलं आणि त्याचं विकृत रूप प्रस्थापित केलं. आजचा हिंदू धर्म हा मुळात हिंदू धर्म नाही. त्याला शब्द आम्ही वापरला पाहिजे, ब्राह्मण धर्म. आणि आजचा हिंदू धर्म हा हिंदू धर्म नाही तर बौद्ध धर्माची अवनत अवस्था आहे, असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. हे बुद्ध आणि धम्मा याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आवाज कमी करा. कोण आहे तर? क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी हे लिहून ठेवलेलं आहे. आणि ॲनालिसिस ऑफ कास्ट मध्ये सुद्धा बाबासाहेबांनी हे सांगितलेलं आहे, आजचा हिंदू धर्म हा मुळात हिंदू धर्म नाही, बौद्ध धर्माची अवनत अवस्था, विकृत स्वरूप आहे. कसं आहे? एका मिनिटात तुम्हाला सांगतो कसं आहे. आता सध्या काय चालू आहे? आता सध्या काय चालू आहे? गरबा नाही हो, नवरात्री चालू आहे. नवरात्री नसेल तर गरबा कशाला खेळेल? नवरात्री आहे ना. नवरात्रीमध्ये काय केलं जातं? 8 दिवस उपवासात व्रत असतं. काय असतं? आता तुमच्यात उपवास म्हणतात, आमच्यात उपास म्हणतात. 8 दिवस काय आहे? उपवासात व्रत. आणि 9व्या दिवशी काय? आठ दिवस अहिंसा,
पानाती पाता वेरमणी सिक्का पदंग समाधी आम्ही. आणि 9व्या दिवशी हिंसा. कलिंगचं युद्ध किती दिवस चाललं? कलिंगचं युद्ध किती दिवस चाललं? 9 दिवस. हे नवरात्री ते आहे. तिथं 9 दिवस संहार चालला होता. 8 दिवस मारामारी काटाकाटी चालली होती, रक्ताचे पाठ वाहत होते. आणि 9व्या दिवशी अशोकानं तलवार हातातून खाली टाकली आणि बुद्धाची अहिंसा स्वीकारली. त्याचं अवनत रूप आहे, त्याला चेंज केलेली नवरात्री आहे. मुद्दा समजून घेण्याचा आहे. कदाचित माझी मांडणी चुकीची असेल, कदाचित मंचाला माझा तर्क चुकीचा वाटेल किंवा समोर बसलेला चुकीचा वाटेल, पण मी जे तथ्य मांडतोय आज ना उद्या हेच खरे असेल, हा माझा विश्वास आहे. दुसरं, घटस्थापना. काय आहे घटस्थापना? बुद्धानं आम्हाला कोणता दृष्टिकोन दिला? विज्ञानवादी. 2000 वर्षापूर्वी आमचे सगळे लोक कोण होते? श्रमण व्यवस्था. भारतात एक होती श्रमण व्यवस्था आणि एक होती ब्राह्मण व्यवस्था. एक होती कृषी व्यवस्था आणि एक होती ऋषी व्यवस्था. कृषी व्यवस्थेमध्ये, श्रमण व्यवस्थेमध्ये काबाड कष्ट करून जगणारी लोक होती आणि दुसऱ्या व्यवस्थेमध्ये मागून जगणारी लोक होती. आता या कृषी व्यवस्थेमध्ये काय होतं? 2000 वर्षापूर्वी माती परीक्षण, बीज परीक्षण करण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. आता काय आहे? आज आहे अशोका विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि आमच्या लोकांसाठी आहे दसरा. आजच्या दिवसापासून पाऊस हळूहळू नाहीतर संपूनच जातो आणि पेरण्या सुरू होतात. काय सुरू होतं? शेतामध्ये पेरण्या सुरू होतात. मग पेरण्या सुरू झाल्या आमची लोक कुठं जातात? बियाणं खरेदी करायला. बियाणं कसं मागतात? उत्तम प्रतीचं, चांगल्या क्वालिटीचं. 2 पैसे जास्त गेलं तरी चालत्याल, पण बियाणं कसं पाहिजे? आता 2000 वर्षापूर्वी तुमच्या बापदाद्यांना, तुमच्या पूर्वजांना उत्तम प्रतीचं बियाणं कुठं मिळणार होतं? ते उत्तम प्रतीचं बियाणं चेक करण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था म्हणजे घटस्थापना. 12 प्रकारचं धान्य त्याच्यामध्ये टाकायचं, 9 दिवस त्याला पाणी घालायचं, मनोभावे त्याची पूजा करायची आणि त्यातून जे अंकुरलं जातं ते आजच्या दिवशी संध्याकाळी ओबीसीची लोक आपल्या टोपीमध्ये त्याचा तुरा गवतात आणि गावामधून चक्कर मारतात आणि सांगतात गावाला, माझ्याकडे उत्तम प्रतीचं ज्वारीचं बीज आहे, ज्याला पाहिजे असेल त्याने माझ्याकडून घेऊन जा. माझ्याकडे उत्तम प्रतीचं बाजरीचं धान्य आहे, बीज आहे, घेऊन जा. जवस असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, त्या काळामध्ये जे जे उगवत होतं त्याला चेक करण्यासाठी घट बसवला जातो. अवनत अवस्था आहे ना, तर काय आहे? त्याच्यानंतर तिसरं सांगतो उदाहरण, गणेशोत्सव. गणपती काय आहे? गणपती तुमची व्यवस्था काय होती पूर्वी? बुद्धांच्या काळात कोणती व्यवस्था होती? गण व्यवस्था होती. गणाचा प्रमुख कोण? आता अडचण झाली का नाही? अडचण झाली का नाही? आता म्हणायलाच आहे ना. इकडे 22 प्रतिज्ञावाले आपण, मी कुणालाच मानणार नाही. बाप आमचा अजून 10 वर्ष असताना तर बदलावं लागलं असतं, त्यांनी बदललं असतं 100%. कारण त्याचं मत होतं, मी जर एकाच संदर्भात 2 मतं व्यक्त केले असेल तर शेवटी जे मत व्यक्त केले ते फायनल धरायचं. गणाच्या प्रमुखाला काय म्हणतात? अहो चोरले हो, नागडा आला होता हा भारतामध्ये. ब्राह्मण भारतात नागडा आला होता, काहीच नाही. त्याचं जे काय आहे तुमचं बौद्धच आहे. अवनत अवस्था. आता बघा, गणपतीला मुंडकं कशाचं लावलंय? हाती कोण? हाती कोण आहे? आणि बुद्ध धर्मामध्ये हत्तीला काय स्वरूप आहे, काय महत्व आहे? चलबिचल चालली तुमच्या मनामध्ये. मी अगोदरच सांगितलंय, मी म्हणतोय हे फायनल नाही. कदाचित इथं बसलेल्या मान्यवरांना चुकीचं वाटेल, तुम्हाला ऐकणाऱ्याला चुकीचं वाटेल. मी हे प्रूव्ह करायला लागलोय की बौद्ध धर्म ही आजच्या हिंदू धर्माची, म्हणजे आजचा हिंदू धर्म हा बौद्ध धर्माची अवनत अवस्था तो कसा केलेला आहे. बाबासाहेब म्हणतात ब्राह्मणाने ते सगळं पचवलं,
गिळलं आणि विकृत स्वरूपात प्रस्थापित केलं. मुद्दा मी काय सांगायला लागलोय? गणपतीचं मुंडकं हत्ती आणि एक बुद्धाचं नाव विनायक आहे. मी काल भोपाळला मीटिंगला गेलो होतो सर, आणि मुद्दाम मी सांचीला जाऊन आलो. ब्राह्मणाच्या अनेक देवींच्या हातामध्ये त्रिशूळ आहे. सांचीचं जे पूर्व बाजूचं गेट आहे त्या गेटवरती ते त्रिशूळ आहे. आवडत अवस्था आहे. आणि म्हणून आम्हाला तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की जे मागे राहिलेली लोक आहेत ते तुमच्या रक्ताचे आहेत, तुमच्या DNA चे आहेत. त्यांना ब्राह्मणाच्या हवाले करून तुमचा सत्यानाश करू नका. आता आणखी एक प्रश्न विचारतो आणि संपवतो. चिठ्ठी यायच्या आधी सुट्टी करून जातो. 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला काय दिलं? दीक्षा दिली, धम्म दिला. का दिला? तर 1935 ला एवढा मुक्कामी घोषणा केली, हिंदू म्हणून जन्माला आलोय, माझ्या हातात नव्हतं, पण मरताना हिंदू म्हणून मरणार नाही. फुलफिल केलं, पूर्ण केलं वचन दिलेलं. 1956 ला 21 वर्ष केली घेतली आणि 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धम्म स्वतःही स्वीकारला आणि तुम्हा आम्हा सर्वांना दिला. काम संपलं होतं का नाही? आता आरामात जगायला पाहिजे होतं का नाही? बाबासाहेबांनी आजारी होते. दुसऱ्या दिवशी 15 ऑक्टोबर 1956 ला याच नागपूरमध्ये श्याम हॉटेलमध्ये कर्नाटकच्या लोकांनी बाबासाहेबांचा सत्कार ठेवला. का? तर बाबासाहेब 2000 वर्षाच्या गुलामीतून तुम्ही आम्हाला मुक्त केलं म्हणून आम्ही तुमचा सत्कार करू इच्छितो. कर्नाटकच्या लोकांनी सत्कार केला आणि त्या सत्काराला उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात, आता इथून पुढचं माझं मी सगळं आयुष्य बुद्ध धर्माच्या प्रचारामध्ये घालवणार आहे आणि मी संपूर्ण भारत करीन म्हणले. केला का? का नाही केला? तर 2.5-3 महिन्यामध्ये बाबासाहेब आपल्याला सोडून गेले. आता ड्युटी कुणाची होती? आपण कपाळ करंटे लागलो ना, आपण कपाळ करंटे लागलो. आता कुणी भारत बौद्धमय करायचा त्याच्यावर चर्चा करायची नाही. माझा प्रश्न वेगळा आहे. माझा प्रश्न काय? बाबासाहेबांना भारत बौद्धमय का करायचा? नमो तस्स भगवत अरहत सम्मा संबुद्ध डोळं झाकून म्हणण्यासाठी त्यांची जबाबदारी आहे. त्यांचं ते काम इमानद्वारे करत आहे. तुमचं काम कोणतं आहे? आज आपली ड्युटी निश्चित करायची, नित्य जायचं. हे तिथं जसं होतं तसंच इथं करायचं नाही. पूर्वी बी आम्ही डोळं झाकायचो, वरून कुणीतरी येईल, वरून कुणीतरी येईल, कुणीच आलं नाही. का करायचा होता बाबासाहेबांना भारत बौद्धमय? का करायचा होता? काम संपलं होतं ना. 2000 वर्ष ज्यांनी अन्याय सहन केला, अत्याचार सहन केला, ज्या लोकांना त्रास झाला, गावात येऊ दिलं नाही, सावली पडून घेतली नाही, शिवून घेतलं नाही, त्यांचा स्पर्श विटाळ मानला. कुत्र्याला, मांजराला, डुकराला पाणी पिण्याची परवानगी होती, पण आम्हाला पाणी पिऊ दिलं गेलं नाही. अशा लोकांना माणूस बनवलं, काम संपलं. आणि ज्यांना कोणताच त्रास झाला नाही, जे गावात राहत होते, चांगलं खात होते, पित होते, बाबासाहेब मग आता त्यांनाही बौद्ध करणार. का बरं? विचार केला आजपर्यंत या गोष्टीवर तुम्ही कधी? ॲन्युलेशन ऑफ कास्ट आहे माझ्याकडे, सरकारने प्रकाशित केलेला आहे. 15 रुपये किंमत आहे आणि याच्यावरती देवेंद्र फडणवीस यांची सही आहे. आणि याच्या पेज नंबर 22 वरती बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, धर्म हा सत्तेचा स्रोत आहे. हे भारताच्या इतिहासाने पटवून दिलेला आहे. धर्म काय आहे? सत्ता कशातून मिळतात म्हणतात बाबासाहेब. आणि हे बाबासाहेबांचं न झालेलं भाषण आहे. 21 वेळा कांशीराम साहेबांनी वाचलं तेव्हा त्यांना हे पुस्तक कळलं. तुमची माझी म्हणजे आता पात्रता, लायकी शब्द वापरणं बरोबर नाही. सायंटिस्ट असणाऱ्या कांशीराम साहेबांनी 21 वेळा वाचलं तेव्हा कळलं, 4 घोषणा केल्या. लग्न करणार नाही. अनेक लोकांनी घोषणा केल्या पण नाही थांबले, त्याच्यावरती ठाम राहिले. मजबुरी असते ना. मी पण तशी काही घोषणा केलेली नाही बरं. म्हणजे माझं झालं नाही लग्न असं आहे. नाही तर तुम्ही म्हणताल तुम्ही म्हणला होता, असं मी कुठं म्हणलेलं नाही. दुसरी घोषणा केली, मरेपर्यंत 1 रुपया नावावर नसेल. नाहीच.
तिसरी घोषणा, मरेपर्यंत घरी जाणार नाही, नाही गेले. आणि चौथी घोषणा केली, मरेपर्यंत बाबासाहेबांनी जो संदेश यातून दिलेला आहे याला फॉलो करेन आणि अंमलात आणेन. आणला अंमलात. 4 वेळा उत्तर प्रदेशची सत्ता मिळवली. धर्म हा सत्तेचा स्रोत आहे. बाबासाहेबांनी लिहिलं आणि पहिल्यांदा ब्राह्मणांनी वाचलं, कारण हे पाठवलं होतं ब्राह्मणांना. ब्राह्मणांनी वाचलं. बाबासाहेबांसारखा विद्वान जर म्हणत असेल धर्म सत्तेचा स्रोत आहे तर, आणि काम सुरू केलं. आज भाजप कुणी काय म्हणू द्या, कशा मानतंय? आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या म्हणले धर्म विसरून घातल्या. क्रिकेट मॅच तिकडे चालू आहे त्यालाही धर्मावर आणलं. उद्धव ठाकरेचं काय झालं, धर्मावर आणतंय. राहुल गांधी काय बोलला, धर्मावर आणतंय. कुणाला काय देतंय, सगळ्याच्या खिशातनं काढून घेतलं. धर्म 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 धर्म. कारण सत्ता धर्मातून येते, पैशातून येत नाही, असं आमच्या बापाचं म्हणणं आहे. आणि बापाने आमच्या घोषणा केली 24 सप्टेंबर 1944 ला मद्रासमध्ये. म्हणतात बाबासाहेब, जा आणि घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची शासन करती जमात बनायचं आहे. किती साली म्हणतात, 1900 म्हणजे आजच्या पूर्वी 91 वर्षापूर्वी आमची लोक ज्यांनी बाबासाहेबांचं भाषण ऐकलं पळाली घराकड. चौकातल्या लोकांनी विचारलं, अहो चव्हाण का पळताय, अहो कांबळे का पळताय? म्हणले आम्हाला थांबवू नका, आमच्या उद्धारकर्त्यानं, आमच्या मुक्तीदात्यानं, आमच्या बापानं आम्हाला सांगितलंय घरी जा आणि घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा, लवकरच तुम्ही देशाचं मालक बनणार आहे. ते लिहायला चाललोय, आम्हाला थांबवू नका. आणि घराजवळ गेले, बघितलं घरच नाही. 100 वर्षापूर्वी घर होती. आमच्या आजीची, आमच्या पणजीची फाटलेल्या साडीची पालं होती. आणि पालाची सिस्टीम अशी आहे, पालाला भिंत नसते. पण बापाला सांगितलं भिंतीवरच लिहायला. असं नाही म्हणला 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहा, वहीत लिहा, पाटीवरती लिहा, फळ्यावरती लिहा. सांगितलं भिंतीवर लिहा. का तर भिंतीवर लिहिलेलं अमिट असतं, मिटत नाही. आणि उठता बसता दिसतं, त्यातनं प्रेरणा घेता येते. 44 ला घोषणा केली इंग्रज भारतात असताना. परंतु बाबासाहेबांच्या 2 वर्षानंतर लक्षात आलं भारतात लोकशाही येणार आहे. आता भारतात काय येणार आहे, लोकशाही येणार आहे. आणि लोकशाहीत मताच्या आधारावरती सत्ता मिळते, मताच्या आधारावरती राजा ठरतो. मग बाबासाहेबांनी संविधान लिहायला घेतलं. संविधान लिहायला घेतलं. आणि संविधान लिहिताना 2000 वर्ष उपाशी कोण, एससीची लोक. 2000 वर्ष अन्याय कुणावर झाला, एससीच्या लोकांवरती. 2000 वर्ष त्रास कुणी भोगला, एससीच्या लोकांनी. आणि संविधान लिहिलं. लिहिताना म्हणजे जेवण बनवलं, वाढताना बापानं वाढलं शेजाऱ्याला. कुणाला वाढलं, शेजाऱ्याला, म्हणजे ओबीसीला वाढलं. का वाढलं अजून बी कळलं नाही. का, संख्या, एससीची संख्या 15 होते, 15 वरती सत्ताधारी बनता येत नाही. 15चं 51 करायचं होतं, म्हणून ओबीसी 52% आहे, त्या 52% ओबीसीला बरोबर घेण्यासाठी संविधान लिहिलं होतं. अजून आम्हाला कळलं नाही. वेळ संपलाय, पण शेवटचा मुद्दा सांगतो. संपूर्ण भारत बौद्धमय का करायचा होता. बघा, आमचं एखाद्या मुलानं 2 व्हीलर गाडी घेतली सेकंड हँड, आणि गाडीवरती काय करतंय, ते धम्मचक्र टाकतंय. लोक काय विचार करतात, अरे गाडी कुणाची आहे, गाडी कुणाची, गाडी बौद्धाची. आमच्या पोरानं मारुती 800 घेतली जुनीच, आणि माग काचवर टाकलं धम्मचक्र. लोक काय म्हणतात, मारुती 800 कुणाची, बौद्धाची. घरकुल मिळालं, घरकुलावरती आमची लोक टाकतायत. घरकुल कुणाचं, घर कुणाचं, बौद्धाचं. आणि देशाच्या तिरंग्यावरती धम्मचक्र आहे, कुणी मनाना ना देश बौद्धाचा. आता बाबासाहेब अजून 5-10 वर्ष असते, भारत बौद्धमय करण्यासाठी काम केलं असतं, नसता 100% झाला. परंतु 60%, 70%, 80% जर झाला असता तर काय झालं असतं माहिती आहे, देशाचा राष्ट्रपती कुणाचा असता. आता मोठ्याने बोला, संपवायचंय मला. 2 चिठ्ठ्या दिल्यात त्यांनी, मारतील मला. देशाचा राष्ट्रपती कुणाचा असता, देशाचा प्रधानमंत्री कुणाचा असता. अरे सरकार कुणाचं असतं, कलेक्टर कुणाचा असता, आणि गयेचा कलेक्टर कुणाचा असता. आणि बौद्धाचा जर गयेचा कलेक्टर असता तर बुद्ध गयेचं विहार कुणाचा असता. अरे याच्यासाठी सांगितलं होतं संपूर्ण भारत बौद्धमय करेल. आम्ही डोळं झाकून नमो तस्स भगवतो आरहतो सम्मा संबुद्ध
याच्यासाठी नाही, ही जिम्मेवारी ही जबाबदारी भिक्खू संघाची आहे. तुमचं आणि माझं काम आहे सामाजिक काम करणं, प्रत्येक जातीला जोडणं, प्रत्येक जमातीला जोडणं आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणं. भारत जर बौद्धमय झाला असता, आम्ही कपाळकरंटे नसतो, तर आज आम्हाला इथं सभा घेण्याचं कारण पडलं नसतं आणि भंते विनाचार्यांना 65 दिवस जेलमध्ये यातना भोगाव्या लागल्या नसत्या. जे लोक आमच्यासाठी वंदनीय आहेत, आदरणीय आहेत, पूजनीय आहेत, अशा लोकांना हे सरकार जेलमध्ये टाकतंय आणि आम्ही शंटासारखे मिटिंगावर मिटिंगा करतोय, कार्यक्रमावर कार्यक्रम घेतोय, रोज रास्ता रोको, रोज आंदोलन करतोय. काय फरक पडतोय? अरे काम कन्स्ट्रक्टिव्ह करा, सगळ्यांना जोडा, समजून सांगा, बरोबर घ्या, अटी घालू नका. धन्यवाद. जय भीम, जय मंगल.